राजकारण्यांना छंदही असतात. तुम्हाला कसले छंद आहेत? काय म्हणजे पुस्तक वाचायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, पिक्चर बघायला आवडतो? पुस्तक वाचायला आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम करायला आवडतं. बरं. व्यायाम मी नियमितपणे करतो आणि पायी चालण्याचा व्यायाम हा माझा आवडीचा आहे. फिरायला पण भरपूर आवडतं. पुस्तक वाचन तर माझं भरपूर असतं. शेवटचं किंवा आवडतं पुस्तक वाचण्यामध्ये आलेलं? युगंधर आता अच्छा. वाचतोच. अतिशय चांगली. आणि बाहेर कुठे फिरायला आवडतं? म्हणजे सगळीकडे भटकंती करायला कुठे आवडते? नाही, भटकंती म्हणजे चिखलदरा, आमच्याकडे चिखलदरा आणि मेळघाटचं क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही गेले आणि पायी फिरत राहिले जंगलामध्ये किंवा जंगलाच्या परिसरामध्ये तर सगळ्यात चांगलं वाटतं. म्हणजे तिथे कोणती रेंज येत नाही, मोबाईल नाही. जे आवाज येतात ते फक्त पक्ष्याचे आवाज येतात, झाडाचे आवाज येतात, पालापाचोळ्याचे आवाज येतात आणि खूप शांत वाटतं. आणि दुसरं शेतामध्ये बसलं तर खूप चिंता राहत नाही. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आनंद कोरोनाच्या काळामध्ये शेतामध्ये बसून घेतला. कारण तिथेच स्वयंपाक करायचो, तिथल्याच भाज्या जमा करायचो, तिथेच घोळणा म्हणतात, घोळणा म्हणजे ज्याला आपण सलाद म्हणतो ना, अच्छा. तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खुडून त्याच्यामध्ये तळलेली मिरची वगैरे टाकून तो घोळणा तो पण आम्ही करायचो. तर कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण वेळ शेतामध्ये गेला. तर शेत आणि जंगल हे दोन्ही आवडीचे. म्हणजे मुंबईमध्ये राहिल्यापेक्षा निश्चितपणे चांगलं वाटतं. आणि तुमची ही आवड ओळखूनच पक्षानं तुम्हाला अगदी जंगलामधलं काम शेतामधली कामं दिली आणि आता अर्थात राज्यसभा दिलेली आहे, त्यामुळे दिल्लीचं एक वातावरण